एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 63. स्वये भानुजो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरिभक्ती लागोनी तारी समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. आता त्या सावकारांनी जे म्हणजे अद्वा तद्वा बोललेले होते नाथ महाराजांना, तर ते पांडुरंगाला आवडलं नाही. आणि मग त्याच दिवशी रात्री पांडुरंग उद्धवाच्या रूपामध्ये त्या सावकाराकडे गेले आणि त्यांचं पूर्ण कर्ज वापस करून त्यांना ते कागद फाडायला लावले. आणि आजच्या भागामध्ये सावकाराने काल रात्री घडलेला प्रसंग साद्यंत सांगितला. म्हणजे हेच की रात्री तुमचे उद्धव आले होते आणि त्यांनी सगळा पैसा, सगळी उधारी जमा केली आणि मी ते कागद फाडून टाकले. एकनाथ महाराजांनी डोळे मिटले. हे काम नक्कीच पांडुरंगाचं असावं हे त्यांनी जाणलं. ते म्हणाले, देवा, माझ्यासाठी का रे शेण घेतलास? माझा उपास तुला सहन झाला नाही का? कारण नाथ महाराज त्या दिवशी जेवले नाही, म्हणून गिरिजाबाई जेवल्या नाही, उद्धव जेवला नाही, सगळेच जण उपाशी होते. आणि म्हणून ते म्हणतात देवाला की देवा, माझ्यासाठी का रे शेणलास? माझा उपास तुला सहन झाला नाही का? अरे, मागे तू द्रौपदी सतीसाठी अंबर अवतार घेतलास, दामाजीसाठी महार झालास, चोखोबांसाठी सुईण झालास, आणि आज माझ्यासाठी तुला उद्धव व्हावंसं वाटलं? नाही 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 देवा, तुला शिणवावं एवढी माझी भक्ती नाही, पुण्याई तर नाहीच नाही. असं ते पुटपुटत होते. त्यांनी डोळे उघडले आणि फाडलेल्या कागदाचे तुकडे त्यांनी उद्धवाकडे दिले. ते पाहून सावकार दिग्मूढ झाला. ईश्वरी प्रसादाचं प्रत्यंतर त्याला पाहायला मिळालं. आता मात्र त्यानं नाथांच्या पायावर लोळण घेतली. प्रत्यक्ष डाकोरनाथ रणछोडराय माझ्या दाराशी आले. मला त्यांनी तुळशीची मंजिरीची सुवासानं संकेत दिला. शिवाय घटकाभर ते परब्रह्म तो द्वारकाधीश माझ्या शेजारी बसला, तरी मी त्याला ओळखू शकलो नाही. अगदी निर्लज्जपणे त्यांच्या हातातून पैसे घेतले. मी केवढा हतभागी, मी केवढा पापी, मी केवढा दुर्दैवी. असं म्हणत तो सावकार स्वतःचं तोंड मारून घेऊ लागला, अर्थात झोडू लागला. आणि त्यासोबतच त्याला रडू आवरेना. मी त्या सर्वेशाला खुशाल म्हणालो की माझी झोप मोड होते, आज नको, हिशोब करायला उद्या ये. काय माझा हा नफटपणा, कुठे फेडणार आहे मी हे पाप? मी व्यावहारिक संपत्तीत इतका लिप्त झालो आहे की मला पारमार्थिक संपत्तीची किंमत वाटेनाशी झाली. कुठली पूर्व पुण्याई फळाला आली आणि देवाचे पाय माझ्या घराला लागले, पण माझ्या दरिद्री कर्मानं त्याला हाकलून दिलं. सावकार पश्चातापानं दग्ध होऊन कान धरून उठाबशा काढू लागला आणि बरोबरच आपले डोळेही पुसत राहिला. नाथ महाराज म्हणाले, सावकार, काय हे? अहो, अशी स्वतःच्या आत्म्याला पीडा देणं म्हणजे सुद्धा हिंसा आहे बरं. माझं जरा नीट ऐका, म्हणजे तुमचा त्रागा थांबेल. तुमच्या पूर्व प्रारब्धानं प्राप्त झालेला सावकारीचा धंदा म्हणजेच तुमचा कर्मयोग तुम्ही चोखपणे पार पाडता आहात. म्हणून तर भगवंतानं प्रसन्न होऊन तुमच्या वास्तूत पायदूळ झाडली. तेव्हा शांत व्हा. कुणालाही न नाडता, न पिडता, कुणाची हाय हाय, कुणाची तळमळ न घेता सावकारीचा धंदा चोखपणे करा, म्हणजे तीच तुमची ईश्वर सेवा होईल. नाथ महाराजांनी त्याला कर्तव्य कर्माबद्दल, त्यातल्या त्यात सचोटीबद्दल बरंच काय सांगितलं आणि त्याला परत घरी पाठवलं. ह्या साधुवृत्त्याच्या पुरुषांची अशा प्रसंगानं जणू कसोटीच लागत होती. पण आपल्या ठायी असलेल्या दया, क्षमा, शांती, तितिक्षा ह्या आध्यात्मिक गुणविशेषपासून त्यांची वृत्ती कोणत्याही कसोटीच्या क्षणी ढळत नव्हती. आणि म्हणूनच प्रत्यक्ष परमेश्वरच त्यांचा पाठीराखा म्हणून उभा राहत होता आणि आलेली संकटं निवारण करत होता.
घटना घडून गेली तरी पडसाद ऐकत बसण्याची नाथांना सवय नव्हती. ते चटकन आपल्या कार्यात निमग्न झाले. सावकार निघून गेला आणि एकनाथ महाराज पोथी वाचण्यात दंग झाले. गिरिजाबाईंनी मसाल्याच्या दुधाचा पेला केव्हा समोर आणून ठेवला हे त्यांनासुद्धा समजलं नाही. एकनाथ महाराज लोडाला टेकून बसले होते. श्रीमद भागवतातल्या प्राकृत टीकेत वर्णन केलेलं सत्शिष्याचं गुणविशेष ते आठवत होते. 9 गुणविशेषांचा नवरत्नाचा हार शिष्य गुरुला अर्पण करतो याचं वर्णन करताना नाथांनी तो नवरत्नांचा हार आपल्या गुरुमाऊलींना मनोमनी अर्पण केला होता. तेव्हा त्यांना झालेला परमानंद ते आता स्मरणमात्रे अनुभवित होते. हे नवरत्नमाला गोमटी, हे नवरत्नमाला गोमटी, जो घाली सद्गुरूच्या कंठी, तो बैसे सायुज्यांच्या पटी, उठा उठी तत्काळ, उठा उठी तत्काळ. इतक्यात एक 14-15 वर्षाचा किंचित बावळट वाटणारा मुलगा तिथं आला. डोकं करा करा खाजवत म्हणाला, मला एकनाथ हवेत, मला सांगा एकनाथ कुठे आहेत, मला एकनाथ हवेत. नाथ महाराज त्या वेड्या अवताराकडे पाहून म्हणाले, बाळ तू कोण, कुठून आलास, कुठून आला बाळा तू? तो मुलगा नाकात बोट घालून म्हणाला, मी कुलकर्ण्यांचा गावोबा. नाथ महाराज म्हणाले, तुझं गाव कोणतं, तुला इकडे कोणी पाठवलं? डोळ्याची चिपडं काढत तो म्हणाला, मला माझ्या गावाचं नाव नाही माहिती, पण ते गोदावरीच्या काठी आहे. मी 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 तिथून चालत चालत आलो. एकनाथ महाराज म्हणाले, बरं केलंस इथं आला असते, पण तुझं काय काम आहे? गावोबा अंगरख्याचं टोक पिरगळीत म्हणाला, मला पुरणपोळी फार आवडते, पण माझी आई म्हणते, मी इल्या तुला रोज रोज पुरणपोळी कुठून वाढू? तू आपला पैठणला जा, तिथं एकनाथ महाराज राहतात, त्यांच्याकडे राहा, म्हणजे रोज पुरणपोळी गिळायला मिळेल. गावोबाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. एकनाथ महाराज त्याच्याकडे पाहून डोळ्यातल्या डोळ्यातच हसले. गावोबा बोलत होता, मी मठ्ठ आहे, माझी आई म्हणते, मला मला ओ म्हणता का ठो म्हणता येत नाही. माझे सवंगडी असं मला चिडवतात, टपला मारतात. मी आपला खायला कहर आणि ते भुईला बहार बहार असं ते इतर आमचे ते नातेवाईक गाववाले सगळे ते असं सगळे म्हणतात. असं बोलत बोलत गावोबाच्या डोळ्यात अश्रू तरारले. नाथ महाराज त्याची समजूत काढून म्हणाले, बाळ आपण नेमून दिलेलं काम नीट व्यवस्थित करावं म्हणजे झालं, मग तुला कोणी मठ्ठ म्हणणार नाही. तू करशील एक काम, मी सांगू का करायला? मला मला कुठलं काम जमायला, म्हणून मला सगळी हाड करतात. तुम्हीच फक्त मला बाळ म्हणलात, मला सगळेजण घाण घाण बोलतात. गावोबा खिन्नपणे म्हणाला आणि त्याच्या डोळ्यातलं पाणीही खंडत नव्हतं. एकनाथ महाराज म्हणाले, हे बघ, तुला आईने इथे राहायला पाठवलं ना, मग तू खुशाल इथे राहा, तुला रोज पुरणपोळी मिळेल, पण त्यासाठी तुला काम करावं लागेल, मी सांगेन ते काम करावं लागेल, कबूल आहे? गावोबा अनिश्चित नजरेनं पाहत राहिला. मला सांगितलेलं काम जमेल का, हा संभ्रम त्याच्या चेहऱ्यावर होता, पण पुरणपोळीच्या आशेनं तो हुरळून गेला. नाथ महाराज पुन्हा म्हणाले, तुला जर रोज पुरणपोळी हवी असेल तर तू रोज देवाचं नाव घेतलं पाहिजेस, त्या नावाचा जप केला पाहिजेस, अगदी सारखा जप करायला हवा. देवाचं नाव कशाला घ्यायचं आणि त्याने काय होतं? नाथ महाराज डोळे मिटून शांतपणे आणि स्पष्टपणे म्हणाले,
नामापाशी भुक्ती मुक्ती, नामापाशी भुक्ती मुक्ती, नामापाशी यश कीर्ती, नामापाशी विजय प्राप्ती, कर्म निर्मुक्ती हरिनामे, कर्म निर्मुक्ती हरिनामे. त्याला समजेल असं शब्दात नाथ महाराज म्हणाले, गावबा तू फक्त रोज काय म्हणायचं ते सांगतो. श्रीराम जय जय राम, बस एवढंच सारखं म्हणत राहायचं. पण हा रामाच्या नावाचा जप कशासाठी करायचा? राम काय मला पुरणपोळी देणार आहे का? पुरणपोळी तुम्ही देणार आहेत, तेव्हा मी जप करेन एकनाथ 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 एकनाथ. नाथ महाराजांना हसू आलं. मठ्ठ समजला गेलेला हा मुलगासुद्धा किती स्वार्थी व्यवहारी भूमिकेतला आहे. जग हे दिल्या घेतल्याचं आहे, हेच खरं. त्यांनी गिरजाबाईंना हाक मारली, हे बघा पांडुरंगाला पुरणपोळी खावीशी वाटली आहे, तेव्हा देवाला आता रोज पुरणपोळीचा नैवेद्य होऊ देत. गावबा मध्येच म्हणाल, पांडुरंगाला नव्हे, पांडुरंगाला नव्हे, मला 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 पुरणपोळी खायची आहे, मला मला गावबाला. गिरजाबाईंनी त्या अनोळखी मुलाकडे निरखून पाहिलं. त्यांना वाटलं आपल्या मुक्तेश्वरा एवढाच दिसतोय हा मुलगा, आज नवा पाहुणा आपल्या घरी आलेला दिसतोय, त्याला पुरणपोळी हवी आहे, म्हणूनच त्याच्या ठाई इकडे पांडुरंग स्वरूप दिसलं तर बरं. त्या म्हणाल्या, अजून स्वयंपाक व्हायचाच आहे, मी पुरणवरण शिजायला लावते. त्याबरोबर गावबा टाळ्या वाजवत आनंदाने नाचू लागले. एकनाथ 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 एकनाथ. त्यानं नामजपाचा जयघोष सुरू केला. त्याची ही नामनिष्ठा पाहून नाथ महाराज संतुष्ट झाले. त्याला आता भगवन नामस्मरणाकडं वळवणं तसं अवघड नाही याची त्यांना खात्री पटली. गावबा सांकाम्या होता, त्याला स्वतःची बुद्धी वापरण्याचं तारतम्य नव्हतं, पण तो आज्ञाधारक होता. तो उद्धव मामांच्या हाताखाली काम करत जाई, तर स्वयंपाकघरात गिरजाबाईंना मदत करायचा. एकनाथांची आज्ञा म्हणजे पडत्या फळाची आज्ञा, इतक्या तत्परतेनं तो वागायचा. एकनाथ महाराजांनी सांगितलं, अरे बापरे, केलंच पाहिजे, असं त्याचं वर्तन असायचं. नित्य पुरणपोळी खात असल्यामुळे, ह्या वास्तूच्या तृप्तीच्या गुणामुळे असेल किंवा नित्य पुरणपोळी खात असल्यामुळे असेल, पण गावबाचा हवरेपणा कमी झाला होता आणि एकनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली रामनाम जप मात्र वृद्धिंगत झाला होता. सगळ्यांच्याच लक्षात येत होतं की गावबाचा मठ्ठपणा, बावळेपणा दूर होत आहे. नाथ महाराज म्हणायचे, अज्ञान पटल दूर होणं ते तर रामनाम मंत्राचं सामर्थ्य आहे, त्याचाच परिणाम गावबा दिसतो आहे. जय हरी.